वेळ घालवला आणि मला अजूनही मात्र आठवते की जेव्हा जेव्हा बाळाराव मेहर यांची उपस्थिती एखाद्या स्पर्धेमध्ये होते तेव्हा तेव्हा मात्र त्यांच्या संघाचा खेळ सुद्धा मात्र बहरत असतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिले तर आज विजय तऱ्याचा वाढदिवस सातत्याने आपण पाहतो की सध्या तो चर्चित आहे आणि आज एखादा सरप्राईज या संघाच्या वतीने मात्र विजयला दिलं जाणार का याकडे सुद्धा आले तर चौदरपाडाकरांच्या सर्वांच्या नजरा आता मात्र या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज ओमकार दलवी. माझ्या सोबतीला पुन्हा जॉईन होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. चला प्रति 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमच्या माहितीसाठी आमच्या पंचांच्या माहितीसाठी आणि ओव्हर द विकेटने मात्र या ठिकाणी मारा करतोय. पहिला चेंडू ऑन साईडला जबरदस्त फटका आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. डावाला त्याने सुरुवात केली. थोडा उचलणारा चेंडू होता आणि इथे मात्र पाहू शकाल बॅटची कडा लागली गेली आणि पाहू शकाल बॅकवर्ड शॉट आय थिंक गलीमध्ये जोपर्यंत यासिन सिंधू चेंडूवर येऊन उचलून फेक करतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि हे सुद्धा विसरून चालणार नाही समीर की या अगोदर जे 2 सामन्यामध्ये दुसऱ्यांदा मात्र पराभूत चौथ्या संघाला केले त्यावेळी सुद्धा मात्र धाबांचा पाठलाग करत असताना मात्र दोन्ही सामने बापगाव संघाने जिंकलेले आहेत. हो आणि आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणच त्यांच्या वाट्याला पहिला आलेला म्हणजेच ते पाठलागच करणारे धावांचा. परंतु आता सुरुवात येथे चांगली राहिली आहे. रामच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आला त्याच्यानंतर एक सिंगल. परंतु आता हे फॉर्मॅट थोडंसं मोठं आहे 5 षटकांचा सामना आहे त्याच्यामुळे थोडासा बदल नक्की पाहायला मिळेल यात शंकाच नाही. सुरुवात चांगली पाहतोय आपण. एक चौकार सुद्धा पाहिला आपण सिंगल धाव सुद्धा पाहिली लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि इथे मात्र पाहू शकाल जाग्यावर मात्र पाहू शकाल खेळण्याचा प्रयत्न प्रत्येकने केला आणि अखेर डॉट बॉलनं मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. सध्या तरी आपण पाहतो की दोन्ही खेळाडूंच्या आय थिंक खेम्यामध्ये जर पाहिलं तर थोडीशी शांतता पसरलेली आहे. ही नक्कीच एक बदल्याची मॅच असेल कारण मागच्या 2 मॅच मध्ये जसा खेळ राहिला होता फुल टॉस आहे मिड ऑफच्या डोक्यावरून लॉफ्टेड ड्राइव्ह प्रतीक वाकडेच्या बॅटमधून सरळ बॅटनं आलेला हा क्लासिकल चौकार. फुल टॉस आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र मिडल केलं प्रत्येक आणि एक्झॅक्टली सहजपणे मिडॉपला तिथे बीड केला आणि मात्र चौकार त्याने प्राप्त केला आपल्या टीमसाठी. इथे सुद्धा खराब चेंडू डाबा स्टिक वरती लाईन तिथे मात्र निवडली आणि चेंडूला मात्र पाठवला पुन्हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ओमकारच्या विरोधात क्लासिकल खेळ दिशेमध्ये थोडासा भरकटला आणि लेग स्टंपवर येणारा बॉल त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. प्रतीक वाकडेच्या बॅटमधून येणारा आणखी एक चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि धावा बघता बघता 13 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. सुरुवात जी हवी होती योगी सर ती सुरुवात आता प्रतीकला मिळाली आहे. जय हनुमान चौधरपाडाला मिळाली आहे. हो निश्चितपणे कारण 3 चौकार आले ओमकारच्या विरोधात. एक चौकार आपण रामच्या बॅटमधून पाहिला 2 चौकार प्रतीकच्या बॅटमधून पाहिले आणि इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट अगदी पूर्णपणे डोक्याचा वापर करतायत आणि त्या अनुषंगाने मात्र खेळ साकारण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली यासिनकडून चूक घडली गेली आणि त्याचमुळे एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये केले गेले आणि पहिल्या षटकामध्ये लास्ट जबाब सुरुवात आपण पाहतोय टीम जे हनुमान चौधरपाडा संघाची विदाउट लॉस 15 धाबा. आक्रमक सुरुवात पॉझिटिव्ह स्टार्ट अटॅकिंग स्टार्ट आणि तो अप्रोच पाहायला मिळाला म्हणजेच टीम जय हनुमान चौधरपाडाचा 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगल्या टोटल कडे आता वाटचाल आणि महत्वाचं म्हणजे विदाउट लॉस एकही गडी न गमावता सुरुवात मिळाली आहे. म्हणजेच आता ही सुरुवात कुठेतरी मोठ्या धावांमध्ये आपल्याला बघायला मिळेल कारण येणाऱ्या बॅटर्समध्ये कुणाल ज्यानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगले 2 षटकार लगावले आदित्यचं येणं बाकी आहे. पंकज ही विस्फोटक खेळ करतोय परंतु आता गोलंदाज सुनीलकडे चेंडू सोपवलाय. विकेट टेकर गोलंदाज आहे
आणि इथे पुन्हा विकेट प्राप्त करून या डावामध्ये पलटवार करणार का हेही पाहण्यासारखं राहील. हो निश्चितपणे, परंतु पलटवार इथे मात्र होणार की जी सुरुवात मात्र प्राप्त केलेली आहे दोघांनी, त्याचं सातत्य मात्र या ओव्हरमध्ये मात्र ते टिकून ठेवणार. कारण हाही षटक पॉवर प्लेचा आहे. दुसरा पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र आपण पाहणार आहोत. सुनील गांगुर्डे दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना तो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि तो संघ उद्याच्या क्वालिफायर संघाच्या विरोधात मात्र दुसऱ्या सेमीफायनलमध्ये लढणार आहे. काय तो खेळ राहिला कालच्या दिवसामध्ये गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचा आणि प्रथमताच्या सीझनमध्ये त्याने मात्र आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत एखाद्या स्पर्धेमध्ये तिकीट बुक केलंय आणि हा बॅटल तुम्ही पाहू शकाल. सोदरपडा वर्सेस बापगाव. फटका हवेत केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडूला पाहू शकाल भरपूर उंच गेला, परंतु मिडविकेटला कुठला फिल्डर नव्हता. त्या अनुषंगाने पाहतो की 2 धावा घेण्याची संधी रामकडे मात्र पाहायला मिळाली. जरूर पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याच्याचमुळे फिल्डर आता भरपूर दूरवर आपल्याला बघायला मिळतात. जे 3 खेळाडू 38 सर्कलमध्ये आहेत आणि गॅप फाइंड करण्याचा प्रयत्न केला होता राम चौधरीनं, परंतु प्रॉपर एलिव्हेशन टायमिंग तिथे जुळालं नव्हतं आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती आता धावा झाल्या त्या 17 धावा. भरपूर वेगाने धावा इथे मात्र निघतायत. कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाजांना मात्र करावा लागेल. ओ लिडिंग एच, चेंडू हवेत. वसीम सिंधू चेंडूच्या खाली चाललाय आणि आय थिंक वसीम एक चांगला कॅचर आहे. पहा जेव्हा जेव्हा त्याच्याकडे झेल उडत आहे तेव्हा तेव्हा तो झेल त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पकडतोय आणि इथे सुद्धा तरी तो झेल पकडला आणि पहिला धक्का लागला टीम जे हनुमान चौधरपाडा संघाला. मोठा धक्का, कारण भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली सुरू होती आणि अशा कंडिशन मध्ये विकेट मिळणं गरजेची होती, विकेट येणं गरजेची होती आणि ती विकेट मिळाली सुनील गांगुर्डेला. विकेट टेकर गोलंदाज आहे. फायनली त्यानं ब्रेक थ्रू दिला. चला फिल्डिंग लावून घ्या. आणि फलंदाजांना मला वाटतं की टाइम आउटचा रूल माहिती नसावा. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स. कुणाल सुतार कॅप्टन ऑफ टीम जय हनुमान चौदरपाडा. पहिल्या विकेटचं पतन पाहिलं आपण. बाद होण्यापूर्वी रामच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, 7 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि आता नवीन फलंदाज कुणालला प्रमोशन दिला या ठिकाणी. 3ऱ्या क्रमांकावरती आला कुणाल सुतार, कॅप्टन सुद्धा आहे संघाचा आणि ज्यासाठी सुनीलला मात्र या ठिकाणी बोलवलं गेलं तो काम त्याने मात्र आतापर्यंत चांगल्या प्रमाणे केलं आहे. एक मोठी विकेट्स मात्र त्याने आपल्या टीमला ब्रेक थ्रू मिळवून दिलेली आहे रामच्या रूपानं. और तो विकेट मार्गस्थ होतोय. ओ घुटना टेक, काय फटका केला आहे और सिक्सर देख. पहा मी प्रेक्षकांना विनंती करतोय की प्लीज आपण त्या पडद्याच्या पाठीमागे बसा. कडक शॉट, परफेक्ट स्लॉक स्वीप षटकाराच्या मदतीने. आणि या षटकारासाठी विशाल यांच्याकडून किती 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे कुणालसाठी. क्या बात आहे. तर ते 2000 रुपये सिक्सर हॅट्रिक साठी आहेत. नॉट 1 सिक्सर, 3 बॉल 3 6. चला हरकत नाहीये. एक षटकार जरूर आलाय त्याच्या बॅटमधून आणि तिथे मात्र पावशेकल सुनील वापसी करण्याचा मात्र प्रयत्न करतोय आणि पावशेकल डॉट बॉलची तिथे मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. आणि पाहतो की चौधरपाडा संघाचे सुद्धा मात्र भरपूर प्रेक्षक आता मात्र अगदी आपल्याला मैदानाच्या अगदी आजूबाजूला पाहायला मिळतात. कारण त्यांना सुद्धा माहिती की दुसऱ्यांदा आपल्याला मेहरीला बापगाव सगळं नाराज केलं होतं आणि तिसऱ्यांदा ती वेळ यावी नाही. आणि त्यामुळे पाहतो की आता मात्र प्रेक्षक सुद्धा मात्र त्यांच्या बाजूने आता मात्र आपल्याला जास्त संख्येने पाहायला मिळत आहेत आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. परंतु कुणालचा खेळ काय पाहायला मिळालाय. आल्या बैठक फटका पाहायला मिळाला. आता बॉल हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बॉलवर जाण्याचा प्रयत्न करतोय. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता थ्रो थोडासा वाईड येतोय. तिथे 2 धावाही मिळाल्यात. आल्या चांगला फटका सिक्सर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक डबल ही पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट ही सेन्सेशनल क्रिकेटच्या सोबतीनं तोही क्रिकेट तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. आणि धावा धावफलकावरती झाल्या त्या 25. षटक क्रमांक 2 मार्गस आहे आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न. निश्चितपणे
आतापर्यंत जो निर्णय स्वीकारला तो आपण योग्य म्हणू शकतो. जरूर एक विकेट्स मात्र गमावली, परंतु ज्या धाबा जोडणं गरजेचं होतं धाबा मात्र चांगल्या प्रमाणे येत आहेत आणि जो येतोय तो मात्र चांगले फटके खेळतोय. तिघांच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले आणि इथे मात्र पहा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चला लेग स्टंपच्या अगदी बाहेरून वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाऊ शकेल. समीर क्वार्टर फायनलची मॅच आहे, ते पाहता एक्झॅक्टली 5 षटकामध्ये कुठपर्यंत या ठिकाणी जाणं गरजेचं असेल टीम चौदरपाडा संघाला. 60+ 60च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. मेहर 11 बापगावचा बॅटिंग अटॅक पाहता जरूर तो प्रयत्न आता इथून चौदरपाड्याच्या फलंदाजांना करावा लागणार आहे आणि त्याची सुरुवात कुणाल सुतारनं केली आहे. हा फुल टॉस बॉल होता, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन करता आलेलं नाही आणि आणखी एक डॉट बॉल इथे सुनील गांगुर्डेचा आणि पॉवर प्लेचा आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 26 धावा, म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणूया. एक गडी जरूर गमावल्या, मात्र 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर मित्रांनो उद्या शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. सुपर संडे असेल दिनांक 7/12/2025 आणि आपण उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र 8 संघ नवीन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष वीरेन स्पोर्ट जय बजरंग स्पोर्ट भावाळे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण 9:15 वाजता इथे रिपोर्टिंग करा. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना असेल जय सावरदेव किरवली विपक्ष संजय स्पोर्ट सावध. तिसरा सामना असेल एकविरा स्पोर्ट सावध विपक्ष नक्षत्र चौदरपाडा सिनियर आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल अनुज स्पोर्ट जयदुर्गा लोणार विपक्ष एकविरा स्पोर्ट सांगे. असे 8 संघ तुम्हाला उद्याच्या फॉर्मॅटमध्ये लॉट्समध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. सध्या अजित पाटील पाहू शकाल, आज एक वेगळीच हेअरस्टाईल त्यांची आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल मेहर. ओहो चांगला चेंडू, प्रतीकला मात्र त्या ठिकाणी बीट केला आणि राहुलची गोलंदाजी करण्याची पद्धत सुद्धा समीर आपण पाहिली तर एक वेगळीच आहे. अधूनमधून पाहतो की एक्झॅक्टली कधी कधी लेग कडे टाकतोय, कधी ऑफ ब्रेक करतोय आणि एकाच अँगलनं तो चेंडूला मात्र त्या ठिकाणी वळवण्याची ताकद त्याच्याकडे आपल्याला पाहायला नेहमीच मिळत असते. हो लिडिंग चेंडू हवेत, प्रतीकची विकेट धोक्यात आणि ती विकेट्स प्राप्त करून दिली राहुल मेहरनं. दुसरा धक्का लागत असताना टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला. कडा घेत असताना बॉल मागे विकेट कीपर कडे, कोणत्याही प्रकारे त्याने चूक केलेली नाही आणि हा लागणारा आणखी एक धक्का म्हणजेच दुसरा धक्का तुझे हनुमान चौधर पडायला लागलाय. नवीन बॅटर आदित्य वाकडे आता मैदानामध्ये एंटर होतोय कुणालला साथ देण्यासाठी. प्रतीकनं बाद होण्यापूर्वी धावा बनवल्या होत्या 10 आणि रामनं बाद होण्यापूर्वी धावा बनवल्या 7. कुणाल सध्या एक षटकाराच्या साहाय्यानं 8 वर बॅटिंग करतोय आणि आदित्य वाकडे आता मैदानात एंटर झालाय, परंतु राहुलला सुरुवात कमालीची मिळाली आहे. ग्रेट स्टार्ट. परंतु मेहर 11 बापगावकडे कमबॅक केल्याचं म्हणावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहू शकलो आपण विदाऊट लॉस तब्बल 15 धाबा फलंदाजाने जोडल्या होत्या त्यांच्या विरोधात. हो फटका हा बेट खेळला आहे, परंतु सेफ प्लॅनिंग होईल कारण यासिनच्या अगदी आवाकाच्या बाहेरचा हा झेल होता. जोपर्यंत चेंडूवर जमिनीवरती मात्र लँडिंग झालाय तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. आज आदित्य वाकडे पूर्णपणे फिट नाही, परंतु खेळ त्याचा जबरदस्त राहिलाय, मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल. आणि आज कुणाल सुतारच्या सोबतीला मात्र या ठिकाणी इथून आता चांगली पार्टनरशिप दोघांना करावी लागेल जर चांगल्या टोटलपर्यंत जर पोहोचायचं असेल तर. आणि जर इथे एखादी विकेट अजून जर गोलंदाजी प्राप्त केली तर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती कदाचित आपला दडपण वाढताना पाहायला मिळू शकेल. चांगला चेंडू लेग बिफोरच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु इम्पॅक्ट पंचांनी पहिला ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचं होतं आणि त्यातून पाहतो की लेगबाच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. चांगला बॉल होता. अगदी आपण पाहिलं तर बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येकी वेळेला राहुल, आणि राहुलचा गोलंदाजीमध्ये योगी सर जो मिश्रण आहे ना तो मिश्रण कुठेतरी काम करतो आणि त्याच्यामुळे फलंदाज त्याच्या विरोधात साचपळताना दिसलेत. आदित्य वाकडे स्ट्रायकिंग एंडला, आता इथे लॉफ्टेड हिट हवेत आहे बॉल, विकेटची संधी आहे, पकडलाय चेल आणि समाप्त होतोय आदि वाकडेचा खेळ. विकेटचं पतन.
की ते मात्र आपण म्हणू शकतो मेहर 11 बापगाव संघाचा. हा संघ पाहतो की या सीझन मध्ये एक वेगळ्या ताकदीनं मात्र उतरला आणि मोठे विकेट्स प्राप्त करून दिले. राहुलचा आपण जर विचार केला तर कारण पहिली विकेट्स प्रत्येकी त्याची नावावरती राहिली, दुसरी विकेट्स आदित्यची त्याने मात्र आपल्या टीमला प्राप्त करून दिली. आणि आता मात्र समीकरण आय थिंक आता मात्र टोटल जर पाहिलं आपण धावफलक्यावरती तर तब्बल 3 गडी बाद फक्त 28 धावा पाहायला मिळत आहेत आणि तिसरा षटकाचा खेळ आता मात्र समाप्तीच्या वाटेवरती. न्यू बॅटर पाहू शकाल अविनाश आलाय. ऑफस्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय, पंचाचा वाईटचा इशारा. सिंगल धाव तिथे मात्र 8 केली जाईल, पण तो राहुलनं कमालीची गोलंदाजी केली. ग्रेट ग्रेट कमबॅक असंच नक्की म्हणूया, कारण 2 ओव्हरमध्ये चांगली टोटल होती. आता स्लॉग हिट बॉल हवेत आहे पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक जज करतोय, पकडलाय त्याने झेल आणि समाप्त होतोय अविनाशचा खेळ. आणखी एक धक्का, काय गोलंदाजी आहे राहुल मेहरची. ग्रेट कमबॅक फ्रॉम मेहर 11 बापगाव. DJ Alpesh in the mix. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची. तो 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स प्राप्त केले राहुल मेहरनं. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी वापसी करून दिली आपल्या टीमला. आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहू शकाल कुणालच्या सोबतीला नवीन बॅटर पंकज वाकडे आलाय 6व्या क्रमांकावरती. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, जसा एखादा सरडा रंग बदलतोय तसा हा क्रिकेटचा खेळ रंग बदलणारा आपण पाहतोय. कुठे 2 षटकामध्ये 26 होत्या आणि आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा, थोडंसं करेक्शन आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 3 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 होत्या आणि आता पाहू शकाल 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार दलवीला. मात्र पुन्हा या ठिकाणी बोलवलं गेलं. त्याचा पहिला स्पेल भरपूर मागणा राहिला आणि आता मात्र पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये खेळाडू तैनात आहे. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. जबरदस्त बॅक. धावफलकावरती 30 धावा 30 रन्स आणि ओमकार करतर 15 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये दिल्या होत्या. मात्र आता राहुलनं 3 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या. तिथे बॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो ओमकार दलवी आता तो दबाव कुठेतरी कायम ठेवण्यासाठी पुन्हा कॅप्टननं त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 30 धावा स्कोर कार्डवरती सध्या तरी चांगला कंट्रोल पाहायला मिळतोय आणि टोटली तेवढी खराब नाहीये योगी सर. आपण जर विचार केला तर 30 धावा इथे झालेल्या आहेत, परंतु कुठेतरी गोलंदाजाने मात्र कमबॅक करून दाखवलं आपल्या टीमसाठी. कारण सुरुवात चांगली झाली होती परंतु त्याचं सातत्य मात्र या ठिकाणी टिकून ठेवता आलं नाही. याचं कारण विकेट्स पाहतो की ब्रेकमध्ये विकेट्स इथे मात्र गमावत गेले आणि त्याचमुळे आता पाहतो की येणाऱ्या बॅटरवरती थोडंसं आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय. ऑन साईडला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तिथे मात्र पुन्हा पूर्ण केली गेली आणि इथून समीर 60 पर्यंत जाणं आता मात्र असं वाटतं की थोडंसं कठीण पाहायला मिळतोय. हो, जशी की आपण सुरुवात पाहिली होती त्यावेळेला असं वाटत होतं की इझी असेल 60 पर्यंतचं लक्ष गाठणं, परंतु तदनंतर राहुलच्या एका षटकानं खूप काही बदललंय. परंतु कुणाल आहे स्लॉग स्वीप, ग्रेट शॉट, 360 बॅटर आहे त्याच्या बॅट मधून येतोय हा क्लासिकल षटकार. कुणाल सुतार कॅप्टन ऑन फायर. यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं आणि चेंडूला लॉंग लेगच्या अगदी पलीकडे पाठवलं. रिप्लेमध्ये तुम्ही पुन्हा इथे पाहू शकाल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि त्याची पोज पहा पूर्णपणे खाली बसला, परंतु नियंत्रण फटक्यामध्ये प्रॉपर पाहायला मिळालं, मिडलिंग प्रॉपर पाहायला मिळाली. आणि आज कुणाल वेगळ्याच रंगात पाहायला मिळतोय कारण त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये येणारा हा दुसरा सिक्सर पाहिला आहे. आज एक्झॅक्टली त्यांचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले, परंतु आता कुणाल आपल्या खांद्यांवरती आपल्या संघाची जबाबदारी घेऊन खेळतोय आणि सरकारच्या साहाय्याने 37चा आकडा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय.
परंतु या महत्वाच्या लढतीमध्ये समीर ओमकार दलवी फारसा महागडा ठरलाय. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या विरोधात, टार्गेट त्याला केले ओमकार दळवीला असं आपण म्हणूया. ज्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू केला आणि कुणाल सुतारच्या बॅट मधून आता धावा बरसायला लागलेत. 41 धावा स्कोर कार्ड वरती. की इथे एक चूक घडली का हे सुद्धा आपण पाहू शकतो की ज्या राहुल मेहरनं एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या, 3 विकेट्स त्याचे मात्र आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिले होते की दुसरा स्पेल सुद्धा मात्र तुम्ही त्याच्याकडे अपेक्षा ठेवू शकले असते. परंतु पुन्हा ओमकारला मात्र त्या ठिकाणी बोलवला गेला आणि त्याच्या विरोधात मात्र या ठिकाणी मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. हो अगदी बरोबर. असं वाटलं होतं की राहुलने ज्या प्रकारे ओव्हर टाकले, ओमकार थोडासा महागडा गेला, त्याच्यामुळे कदाचित शेवटचं षटक राहुलच हाताळेल. परंतु ओमकारकडे कॅप्टनने चेंडू सोपवला आणि आता तो निर्णय थोडासा आता चुकीचा वाटू लागलाय. धावसंख्या धावफलकावरती 41, पलट वार करावा लागेल, कुणालला थांबवावं लागेल. 2 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि वैयक्तिक सध्या 17 धावांवर फलंदाजी करतोय. महत्वाच्या सामन्यामध्ये कॅप्टनचा रोल महत्वपूर्ण निभावत असताना कुणाल सुतार. म्हणजे असं झालं की अभ्यास प्रत्येक वाकड्याचा केला, अभ्यास राम चौधरीचा केला आणि आता मात्र उत्तर देतोय कुणाल. पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. चला हरकत नाहीये, सर्व काही सुरळीत आहे, परंतु डॉट बॉल इथे आलाय. ही चांगली बाब आहे टीम मेहर 11 बाबगाव संघासाठी. धावसंख्या स्थिर तुम्ही पाहू शकाल आणि हा रिप्ले पहा. अगदी शरीराचा जो नाजूक भाग आहे तिथे चेंडू मात्र जाऊन पूर्णपणे लँडिंग झालाय. हलकासा शफल होऊन खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता, पीक करायचं होतं लेन बॉलला, परंतु प्रॉपरली एक्झिक्युशन ते करता आलेलं नाही आणि आता कमबॅक केला ओमकार दळवीनं. परंतु तो कमबॅक कुठपर्यंत असेल? ओव्हर पिच बॉल, पुन्हा आक्रमण केलंय आणि हा झेल जरूर पकडलाय. फायनली विकेट मिळते. कुणाल सुतारला मैदान सोडावं लागेल. ओमकार दळवीनं कमबॅक करत असताना सर्वात मोठी विकेट प्राप्त केली. कुणाल बॅक टू द आउट. चला फिल्डिंग लावून घ्या मेहर 11 संघ, कारण तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे मित्रांनो. जबरदस्त कॅच पाहिली आपण राहुल मेहरची. आज राहुल मेहर जबरदस्त कामगिरी करतोय, मग गोलंदाजीमध्ये असेल किंवा आउटफील्डमध्ये असेल, चाला खेळतो साकारतो. परंतु कुणाल इथे मात्र एक किलो मात्र तो बाद झाला. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला, 1 चौकार पाहिला, परंतु अखेर ओमकार दलवीला मात्र ती सफलता मिळाली. परंतु ओमकारचा स्पेल पहा, 2 षटकांच्या खेळामध्ये तब्बल 27 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्याच्या नावावरती फक्त पाहिला आपण. 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात. अजून 1 षटकाचा खेळ येणं बाकी आणि आता गोलंदाज तुषार भंडारी षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. 10च्या एव्हरेजनं धावा जोडल्या गेल्यात 4 ओव्हरमध्ये 41 धावा आणि आज धावगतीनं धावा जोडल्या गेले तर 50 धावा. आणि योगेश सर 50 धावा जर का स्कोर कार्ड वरती लागल्या तर मी म्हणेल खुश असेल मेहर 11 बापगाव, कारण ज्या प्रकारे सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतरचा एक त्यांचा यशस्वी पलटवार असेल. परंतु आता 50 या धावसंख्येवरती खुश नसतील ते चौदरपाड्याचे बॅटर. त्यांना अधिक धावा इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तुषार भंडारी अंतिम षटकाला सुरुवात करतो आणि स्ट्रायकिंग एंडला बाहुबली बॅटर पंकज वाकडे मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. तुषारचा बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर आहे. लॉंग ऑनला फिल्डर येतात, मिळेल फक्त 1 धाव. एका धावेने स्कोर 42 या आकड्यावरती. हो निश्चितपणे, परंतु 50 जर इकडे आकडा जर उभारला गेला तर मात्र मॅच चांगली प्रमाणे प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळू शकेल, कारण चौधरपाडा संघाकडे सुद्धा मात्र बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि त्या अनुषंगाने मात्र सेमीफायनल जशी हवी आहे त्या अनुषंगाने मात्र खेळ आपल्या लाडक्या प्रेक्षकांना मात्र इथे पाहायला मिळू शकेल. परंतु इथे चांगली सुरुवात केलेली आहे. चांगल्या चेंडूला तुषार भंडारीनं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने खर्च केली आणि दुसराही चेंडू पाहिला तर चांगल्या लेंथवरती पाहतो, चेंडू विकेटला चाललाय. हो राहुल मेहर तिकडे पाहतोय आपण. त्याच ठिकाणी एक झेल सुद्धा मात्र राहुलनं कलेक्ट केला होता आणि आता संत गतीने धाबा येत आहेत. जबरदस्ती मात्र या ठिकाणी वापसी आपण पाहतोय गोलंदाजाच्या वतीनं टीम मेहर 11 बापगाव संघाचा विचार केला तर. ग्रेट कमबॅक
2 बॉलवर 2 सिंगल्स आल्यात आणि इथून सिंगल आल्या तर मी म्हणेल तेवढाही मोठी अडचण नसेल ती मेहर 11 बापगाव संघासाठी. मात्र इथून आता फलंदाजांसाठी एक मोठा टार्गेट सेट करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. तो प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. तुषार भंडारी पंकज समोर प्रयत्न सुरू आहे पंकजचा. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला बॉल येतोय. एक धाव इथेही मिळाली आहे. एकापेक्षा अधिक मिळणार नाही आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे तो 44 वरती. नवीन बॅटर राहुल वाकडे आता स्ट्रायकिंग एंडला असेल. 3 बॉल शेवटच्या शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका शोधणं गरजेचा. शोधावत लागेल जर तुम्हाला या मॅचमध्ये या प्रतिस्पर्धी संघावरती दडपण जर टाकायचं असेल तर किमान तुम्हाला इथून एक षटकार किंवा एक चौकारच्या शोधामध्ये जावं लागेल जेणेकरून 50चा जो आकडा आहे तो मात्र एखाद्या वेळी मानसिक दडपण प्रतिस्पर्धी संघावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि तो फटका राहुलच्या बॅटमधून निघणार का? 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. हो फुलटॉस होता आणि त्याही चेंडूवरती मात्र पाहतो की प्रॉपर कनेक्शन नाही आहे. राहुल आर्यन चाललाय चेंडूच्या जवळपास. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतोय तोपर्यंत एकच धाव म्हणजे 4 चेंडूमध्ये तुषारनं आतापर्यंत 4च धावा खर्च केल्या आणि यालाच म्हणतात हुशार कामगिरी. बिलकुल तुषारची हुशार कामगिरी आता या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. आणि शेवटचे 2 बॉल आता शिल्लक धाव फलकावरती 45. खेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण अनेकदा बघितलंय क्रिकेटच्या खेळामध्ये आणि इथे तसंच घडलं ना. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 धावा होत्या तेव्हा असं वाटत होतं की फार मोठ्या टोटलकडे वाटचाल होते. यावेळेला पुन्हा खोदात टाकलाय. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला बॉल येतोय. पुन्हा मिळेल फक्त एकच धाव. लिफ्टेड स्ट्रोक खेळू दिलेले नाहीयेत. आता थ्रो थोडासा वाईड आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्नही यशस्वी होतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय 48. 47 आहेत. एक विनंती असेल आहे गावदेवी स्पोर्ट वालशी संघाच्या प्रत्येक खेळाडूला की आपण सर्वांनी आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आई गावदेवी स्पोर्ट वालशी संघाच्या प्रत्येक खेळाडूला विनंती करतो की आपण सर्वांनी लगेचच आमच्या व्यासपीठाच्या समोर या. जबरदस्त मात्र इथे गोलंदाजी तुषार भंडारीची पाहिली आपण. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या इनिंगचा आणि तो मात्र फेस करतोय फलंदाज पंकज. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीये. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का? फुलटॉस फटका तर आला मोठा जरूर. परंतु चेंडू चाला अगदी स्क्वेअरकडे लारा तिकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण करतोय. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज होणार बाद. एक धाव इथे मात्र 8 क्रीज जाईल आणि अखेर सर्व षटकं मात्र या ठिकाणी म्हणजे 1 शॉटचा इशारा आहे सर. यस म्हणजे या चेंडूवरती एकही धाव नाहीये. यालाच म्हणतात अतिघाई संकटात नाही. 47 धावा इथे मात्र धाव फलकावरती असतील आणि आता मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मेहर 11 संघाला 48 धावांचा लक्ष्य समोर ठेवलाय. फक्त 6 धावा तुषारनं आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि 47 धावा इथे बनवता आल्या. अंडर 50 सांगितलं होतं की 50च्या आतमध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू आणि सध्या तेच कार्य मेहर 11 बापगावचं तुम्हाला बघायला मिळालं. दरम्यान पाहू शकाल इताळी गावची क्रिकेटचे खूप मोठे चाहते मदनजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे आता भीमसेन तरे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत.
चला दुसऱ्या इनिंग आता मात्र इथे सुरुवात केली जाते. सलामीची जोडी पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये पोहोचलेले आहे राहुल मेहर. त्याच्या सोबतीला पाहू शकाल योगेश पाटील. 5 षटकांमध्ये 48 धावांचं संरक्षण मात्र या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीनं केला जाणार का की या तिसऱ्या झुंजीमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघ इथे मात्र चौदरपाडा संघाला पराभूत करणार का. आदित्य वाकडेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू पाहू शकाल अगदी गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पंकजच्या वतीनं. सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती राहुलने इथे पूर्ण केली गेली आणि आपल्या डावाला त्याने सुरुवात केली. जर एका धावेने वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना राहुलनं सकाळी आपण पाहिलं तर एक 38 धावांचा एक चांगला डाव, मोठा डाव साकारला होता आणि त्याच्या सोबतीला बॅटर योगेशचा आपण आज विचार केला तर तेवढा प्रॉमिसिंग दिसला नाहीये, परंतु आज त्याच्याकडून अपेक्षा असलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आदित्य वाकडे मागच्या सामन्याचा हिरो, ज्याला 2 षटकांचा स्पेल हाताळत असताना 13 धावा खर्च केल्या होत्या. शपथून हुक करण्याचा प्रयत्न होता, ते सर्रार हा बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अगदी ऑफस्टिकच्या पलीकडे मात्र तो निघाला आणि पाहू शकाल त्याने मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी पाहतो की केल्याचा प्रयत्न अगदी फाईन लेगकडे त्याचा उद्दिष्ट होता, परंतु चेंडूला थोडीशी उचली जास्त मिळाली, थोडंसं खाली राहिला फलंदाज योगेश आणि त्याच्यामुळे पाहतो की जे मिलन होणं गरजेचं होतं ते मात्र चेंडू बॅटमध्ये मिलन झालं नाहीये आणि डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहिली. चांगली सुरुवात. ओ आउटसाइड एज, थर्ड मॅनला बॉल येतोय. ओ हेजिटेशन, धाव घेणार की नाही घेणार, कॉलिंग चुकीची आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय मेहर 11 बापगाव संघाला. योगेश बॅक टू डग आउट. जी होती मात्र पूर्णपणे कॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडेड झाली नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र 1 विकेट्स तिथे मात्र गमावली टीम मेहर 11 बापगाव संघानं. ये बडा मुकाबला, मोठा सामना आणि प्रेक्षक वर्ग देखील आता चांगल्या प्रमाणात युट्यूबच्या माध्यमातून आपल्यासोबत हा सामना एन्जॉय करत आहेत आणि सध्या आता नवीन बॅटर ओमकार दळवी आलाय. योगेश, आपण चर्चा करत होतो की योगेश या स्पर्धेमध्ये थोडासा ऑफ कलर दिसलाय आणि याही मॅच मध्ये थोडंसं हेजिटेशन पाहायला मिळालं, कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये येथे पहिला धक्का लागलाय. टार्गेट 48 धावांचं आहे. खरं तर एवढंही मोठं टार्गेट नाहीये 5 षटकांच्या सामन्यामध्ये, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. याच 48 धावांचं संरक्षण आज दुपारी एवन जोडे आमनेपाडानं केलेलं आहे. हो जरूर, परंतु तो संघ मात्र टाय ब्रेकर मध्ये मात्र स्पर्धेच्या बाहेर झाला व ओमकर आला, त्याची विकेट सुद्धा धोक्यात. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र झेल ड्रॉप केलाय. सहज सोपा झेल होता. कुणाल सुतार आणि कुणाल सुतारचा स्टँडर्ड पाहता, या स्पर्धेचा स्टँडर्ड पाहता आज झेल होणं गरजेचं होतं. हे पारी प्ले मध्ये लॉफ केलं होतं लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु हा कॅच येथे पकडता आलेला नाही आणि जीवनदान मिळतोय ओमकार दळवीला. याच ओमकारला या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील जीवनदान दिलं आणि त्या ओमकारनं 45 धावांचा डाव खेळला. आता तोच ओमकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मेहर 11 बापगाव संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि या टीमसाठी पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर विकी शेठ पाटील आणि पप्पू भाई यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्याकडून शुभेच्छा आपण देऊया. तुमचं आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. परंतु या ठिकाणी चार्जअप झालेला आहे आपण जर चौदरपाडा संघाचा विचार केला तर, कारण जी सुरुवात पॉवर प्ले मध्ये त्यांना मिळणं गरजेची होती ती सुरुवात गोलंदाज आदित्य वाकडेने निर्माण करून दिलेली आहे. जरूर जरूर चार्ज अप होत असताना एनर्जेटिक गोलंदाजी आता आदित्य वाकडे करत असताना समोर राहुल असेल, त्याच्या बॅटमधून फक्त आतापर्यंत 1 धाव पाहिली आहे. शफल खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, पुन्हा मिड विकेटला धावाची संधी आहे का, प्रयत्न तेथे केलाय. आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. रिस्क घेतली जाते सध्याच्या घडीला फलंदाजांकडून, परंतु आता बॅटर राहुल पोहोचलाय की तो धावबाद आहे याचं उत्तर तुम्हाला मिळेल. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. परंतु पंच सॉफ्ट सिग्नल काय आहे? पंच जितेंद्र सर, सर सॉफ्ट सिग्नल काय आहे?
नॉट आउट आहे. चला आमच्या आता टीव्ही पंच बाला ऐकरे सर मात्र या ठिकाणी बाला ऐकरे सर स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आता मात्र पाहू शकेल लोखंडे सर आमच्या सोबतीला आहेत. परंतु ज्याप्रमाणे टीव्ही पंचाची मदत घेतली आता मात्र कुठेतरी हृदयाचे ठोके आता मात्र वाढलेले आहेत मेहर 11 बापगाव संघाची खास करून. जर आय थिंक जर ही विकेट्स जर मात्र गमावली तर मात्र संघ प्रेशरमध्ये येऊ शकतोय. इट्स नॉट आउट. हृदयाचे ठोके मात्र जरूर त्या ठिकाणी वाढले होते परंतु आता कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल खास करून 12 मेहरे यांनी. कारण राहुल मेहर तिथे मात्र बचावलाय आणि पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र इथे झालाय संपन्न. फक्त पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यने खर्च केल्या धावा 3 आणि 1 विकेट संघाच्या नावावरती राहिला. ओ फटका जबरदस्त खेळलाय. पिकअप शॉट आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. गोइंग इज गॉन. सिक्सर. त्याच्यासाठी धडपड सुरू होती. जर का राहुल मेहर इथून धावबा झाला असता तर संघ भरपूर अडचणीमध्ये सापडला असता. मात्र या ठिकाणी हा पिकअप शॉट ऑफ समच्या बाहेर आला आणि तिथून लेथ बॉलला पिक करत असताना स्क्वेअर लेगच्या पलीकडे चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. दबाव वाढत होता मात्र प्रतीक वाकडेच्या पहिल्याच चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवलाय. चला चेंडूच्या आकारामध्ये काय खराबी असेल तर तुम्हाला दुसरा चेंडू दिला जाईल. अदरवाईज तुम्हाला जे आयोजक चेंडू देतील त्याच्यावरती तुम्हाला खेळ खेळावा लागेल. आणि काय जबरदस्त फटका इथे मात्र आपण पाहतोय. प्रत्येकचं स्वागत इथे मात्र राहुलला षटकारानं केलंय. नऊ धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 48 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे. योगेश बाद झाला शून्यावरती आणि आता राहुल मेहरच्या सोबतीला पाहू शकत ओमकार दलवी आहे. चेरअप करतायत आपल्या गोलंदाजा प्रोत्साहन मात्र त्या ठिकाणी वाढवतायत आणि पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज सध्या समीर पाहतोय आपण चौदरपाडा संघाची. हो नक्कीच पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे. परंतु आता हा षटकार कुठेतरी बॅक करून देताना दिसलाय तो टीम मेहर 11 बापगावला. प्रतीक वाकडेच्या विरोधात हा क्लासिकल फटका होता. कमबॅक त्यालाही करावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. प्रतीकचा फुल टॉस शॉर्ट मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. राम त्या ठिकाणी होता परंतु रामला झेल पकडता आलेला नाही आणि प्रतीक थोडासा नाराज आहे. ज्या पद्धतीने आपण त्याची रिॲक्शन बघतोय हा झेल होणं गरजेचं होतं असं प्रतीकला वाटतं आणि त्याच्या संघालाही वाटते. परंतु 2 धावा तिथे मिळाल्यात. वास्तविक अगदी आपण पाहिलं तर राहुलला. परंतु आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल की चेंडू त्याच्यापर्यंत कॅरी झालाय का नाही त्याच्या भरपूर आवाकाच्या बाहेरचा झेल होता. परंतु प्रयत्न रामनं चांगल्या प्रमाणे केलेले आहे आपल्या टीमसाठी. 100% कमेंट्स पाहिलं परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये फलंदाजांना मात्र रोखू शकला नाहीये. आज राहुलच्या पाठीमागे लक फॅक्टर ऑन आहे असंच मात्र आपण म्हणू शकतोय आणि चांगली फलंदाजी सध्या तो साकारतोय. षटकारानंतर दुहेरी धाव आली. पुन्हा पाहू शकला एक चांगला चेंडू अगदी
बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न प्रत्येक वाकडे करतो. शेवटच्या शरीराला पाहू शकाल रिटर्न तिकडे मात्र पोहोचला आणि डॉट चेंडूची मात्र आपण सांगता पाहतोय. डबल फिगरमध्ये आकडा आपण पाहतोय. मजा आने वाला आहे. या मॅचला नक्की मजा येणार आहे. ज्या प्रकारे तू मैं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने वार पलटवार सुरू झालेले आहेत. राहुलकडे आता सर्वांच्या नजरा असतील. खरं तर येणाऱ्या बॅटरमध्ये लाराचं येणं बाकी आहे, परंतु सध्याच्या घडीला ही पार्टनरशिप अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. ओमकार आणि राहुल या दोन खेळाडूंमध्ये धाव फलकावरती तुम्ही पाहता सध्याच्या घडीला 11. प्रतीक वाकडे, ओ क्लीन बॉल, दांडी गुल, राहुल मेहर बॅक टू डॅग आउट. विकेटचं पतन, बडी विकेट. हा रिप्ले पहा. तिन्ही यष्टा मात्र तिथे दाखवल्या गेला आर्यननं आणि त्या 3 आय थिंक राहुल होता आणि आर्यन आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यापैकी डावी एष्टी गोलंदाज प्रत्येक वाकडेने मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. बॅटल चांगला रंगतोय. मॅच चांगली पाहायला मिळते कारण या दोघांमध्ये 2 सामने आतापर्यंत झालेले आहेत. बापगाव संघ दोन्ही संघ सामने ते जिंकलेले आहेत आणि आता तिसरा सामना जिंकणार कोण, चौदरपडा की बापगाव, बापगाव की चौदरपडा. आणि विदर्भ म्हणतो की सर्व आता आमने लोणार क्रिकेटचे रसिक आहेत त्यांच्या सर्वांच्या नजरा आता या सामन्याकडे लागलेल्या आहेत. जरूर, कारण या दोन्ही संघांनी सुरुवात काय केली आहे या वर्षातील या हंगामातील क्रिकेटला, कमालीची सुरुवात केली आणि त्याच दोन संघांमध्ये आता ही लढत होते, म्हणून सर्वांच्या नजरा आता या मॅचकडे लागून राहिलेल्या आहेत. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. प्रतीक वाकडेला मिळाली सफलता. सोडून दिला बॉल, वेगवान होता लेग स्टंपच्या दिशेनं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. नवीन बॅटर आर्यन मैदानामध्ये एंटर झालाय. आर्यनला आता मात्र ते प्रमोशन दिलेलं आहे कारण 2 फलंदाज थोडीशी लवकर मात्र या ठिकाणी गमावले मेहर एलम बापगाव संघाने. त्यामुळे आता मात्र कुठेतरी मिडल ऑर्डर मात्र सांभाळण्यासाठी मात्र आर्यनवरती विश्वास दाखवलाय. ओ फुल टॉस, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त फटका. विजय तरेसाठी रेस खूप मोठी होती आणि त्याच्यामध्ये पाहू शकाल चेंडूचा विजय झालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, नेत्र दीपका फटका. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा फुल टॉस बॉल आणि आर्यन मेहरचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो फटका फायनली त्याच्या बॅट मधून आलाय. ग्रेट शॉट फ्रॉम आर्यन मेहर. धावसंख्या धावफलकावरती झाली 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अजूनही प्रतीकचा 1 चेंडू शिल्लक आहे. प्रतीकच्या विरोधात चांगल्या धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा होत्या, थोडीशी अडचण वाढली होती, परंतु आता ह्या षटकामध्ये प्रतीक वाकडेच्या विरोधात 13 धावा आतापर्यंत. आणि एक विकेट सुद्धा मात्र प्रत्येकच्या नावावरती आपण पाहिली ती राहुल मेहरची. परंतु इथे आता धावांवरती सुद्धा मात्र कुठेतरी अंकुश लावावं लागेल कारण लक्ष आपण जास्त मोठा इथे उभा नाहीये. फक्त 68 धावांचा तुम्हाला मात्र या ठिकाणी संरक्षण करायचं. अजूनही 32 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टीम बापगाव संघाला चांगला चेंडू पाहायला मिळतो. थोडासा दूरवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न आर्यन मेहरने केला आणि त्याचमुळे पाहतो की हा षटक इथे मात्र संपन्न झालाय. फक्त 13 धावा इथे मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपन्न, 16 धावा, 16ला 1 सध्या परिस्थिती पाहतोय आणि आता येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता एक टोटल सन्मानजनक जरूर दिसते. धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये एक फायटिंग करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. सामना जिंकण्याकरिता 32 धावांची गरज आहे. आता आस्किंग रन रेट मध्ये थोडीशी वाढ झाली आणि आता इव्हनिंग सेशन या सत्रामध्ये धावा बंद थोडंसं कठीण असतं, परंतु आता इथे तुमच्या समोर जे आव्हान आहे त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला कारण सांगून चालणार नाहीत, कारण करून चालणार नाहीयेत. तुम्हाला ती हिंमत दाखवावी लागणार आहे, तेव्हा त्याची किंमत तुम्हाला मिळणार आहे. तो खेळ येथे आपल्याला बघायला मिळेल का ओमकार, ज्याला जीवनदानही मिळालं, त्या जीवनदानाचा फायदा तो उचलणार का? गोलंदाजीमध्ये आदित्य वाकडेला कंटिन्यू ठेवलाय आणि भारतीय संघाने सुद्धा मात्र जबरदस्त बाउन्स बॅक केलाय. 270 धावांवरती या साऊथ आफ्रिकेला मात्र ऑल आउट केलेला आहे. चांगली गोलंदाजी सर्वांची पाहायला मिळाली. आणि आता मात्र आदित्य वाकडेला इथे पाहतोय आपण वालचिंच्या स्पर्धेमध्ये गावदेवी चषकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त सुरुवात केली होती आदिनं. 3च धावा फक्त त्यांनी खर्च केल्या होत्या आणि तीच आता मात्र इथे अपेक्षा असेल टीम
जय हनुमान चौधरपाडा संघाला. फुल टॉस आहे, सरळ बॅट लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी बॉलर पास ड्राईव्ह लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू परत झेपावते तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि येणाऱ्या बॅटरचा आपण जर विचार केला तर लाराच येणं अजूनही बाकी आहे. सुनील सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय, शालिक सुद्धा मात्र एक ट्रम्प कार्ड त्यांच्याकडे आहे, तुषार हुशार कामगिरी करू शकतोय. पण ते बॅटिंग लाईन अद्भुत जर पाहिली तर अजूनही खोलवर आहे. परंतु आता सर्वांच्या नजरा असतील त्या म्हणजे ओमकार दलवीच्या केलीवरती, की ओमकार आता मात्र काय त्या ठिकाणी गेम प्लॅनिंग करणार, की सिंगल धावा घेऊन आता मात्र सामना क्लोज घेऊन जाणार, की इथे आर्यनला मात्र आक्रमण आला तो मात्र या ठिकाणी तो सुरुवात करणार. हो, चांगला चेंडू, जबरदस्त वेगवान गतिशील चेंडू आपण पाहतो. आणि आदित्य आज वेगावरती स्वार आहे. लेंथ बॉल होता, हे पाहू शकता, चांगली लेंथ, शॉट ऑफ गुड लेंथ आणि पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल कटरी पाहायला मिळाला. आदित्य वाकडेचा येतोय आणखी एक निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती 17 आहे आणि दबाव आता वाढत चाललाय. आदित्यने जो दबाव बनवलाय त्या दबावातून बाहेर निघणार कठीण झालेला आहे. तो सध्या तरी मेहर 11 बापगावदा. मॅच मोठी आहे कारण जो जिंकेल तो स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरणार आहे. ओव्हर द विकेट आधीचा हा बॉल वेगवान, पुन्हा एकदा बॅट येण्या अगोदर बॉल कीपर कडे निघून गेलाय. आणखी एक निर्धाव. आणि त्याचमुळे मी मगाशी म्हटलं की आज आधी वेगावरती स्वार आहे. पहा किती वेगाने चेंडू निघून गेला. आणि एक्झॅक्टली जो फटका मात्र आर्यन खेळण्याचा प्रयत्न करतोय त्या फटक्यासाठी मात्र त्याला क्षणभर सुद्धा तिथे वेळ मिळत नाहीये. जबरदस्त मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र त्या ठिकाणी निर्धावाने हाताळले. आणि आता प्रेशर पुन्हा वाढत चाललाय टीम बापगाव संघावरती, कारण आता 15 चेंडू इथून शिल्लक आहेत. आणि आता इथून विचार आपण केला तर विजयासाठी 31 धाब्यांची गरज. हो, सरळ बॅटे पुन्हा लॉफ केलाय, चेंडू पाहू शकाल लॉंग ऑफला चाललाय, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न आर्यन करतोय. की समीर, इथे आर्यनला प्रमोशन देणं योग्य होतं का? की तुमच्याकडे तुषारसारखा बॅटर होता, शालिक होता, लारा सुद्धा होता, सुनीलला तुम्ही प्रमोशन देऊ शकले असते. हो, परंतु आता हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय आता आर्यनला योग्य ठरवावा लागणार आहे. सध्या तरी तो चाच पळतोय, खरं तर तोही एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे जरूर, मात्र सध्या गोलंदाजी जी होती आदित्य वाकडेची ती लाजवाब पाहायला मिळाली आहे. ओमकारकडे सर्वांच्या नजरा आहेत, त्याला एक जीवनदान मिळालंय. आदित्यचा बॉल फोर्स केलाय, हवेत आहे मिड विकेटला बॉल. एक धाव तर इथे मिळाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी आता धावफलक पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. चांगला स्ट्रोक पाहिला आपण आणि धावा सुद्धा मात्र चांगल्या मिळाल्या त्या ठिकाणी. 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. 20 धावा धावफलकावरती. आणि पाहतो की सामना अगदी डोलायमान स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कधी झुकतोय चौदरपाडा संघाच्या बाजूने, कधी झुकतोय बापगाव संघाच्या बाजूने. परंतु विनंती करतोय की तुम्हाला जास्त वेळ या ठिकाणी खर्च करायचा नाहीये, कारण कोणत्या संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाहीये याची आपण काळजी करायची. अजूनही 28 धाब्यांची आवश्यकता. हो, पुन्हा पाहू अगदी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली, सिंगल धाव जरूर तिथे पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतो, विकेट किपर एंड केला, फेकी, वॉट फेकी प्रत्येकची पाहायला मिळाली. आणि आता पाहू शकाल की पुन्हा टीव्ही पंचांची आता मदत घेतलेली आहे. जर इथे ओमकारची विकेट जर मात्र प्राप्त केली समीर, तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे. सर, सॉफ्ट सिग्नल काय आहे? सॉफ्ट सिग्नल बाद आहे. हो, ओमकार चिंतेत दिसतोय, जसं त्याच्या कमरेवर हात आहे. असं वाटतंय की ओमकार, त्याला असं वाटतंय की मी बाद आहे. परंतु आता टीव्ही अंपायर येथे सांगणार आपल्याला. बालरामजी मेहर तेही थोडेसे चिंतेत दिसत आहेत. संघाची कामगिरी थोडीशी आता ढासळली आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्या बरोबर पोहोचलाय. आणि आता मात्र म्हणू शकतो की तिसरी विकेट मात्र या ठिकाणी गमावली टीम मेहर 11 बापगाव संघाने. ओमकार फायनली या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आणि आता जय हनुमान चौधरपाडाचा काय कमबॅक पाहायला मिळालाय. 2 वेळा खरं तर पराभूत झाला याच मेहर 11 बापगावच्या विरुद्ध. मात्र आता या लढतीमध्ये कंबर कसलेली आहे मेहर 11 बापगावच्या विरोधात. जबरदस्त खेळ, सामना अजूनही संपलेला नाहीये. लारा आता मैदानामध्ये एंटर होतोय.
परंतु आता जर का योगी सर आपण या मॅच कडे लक्ष टाकलं तर थोडस पारडं जे जड दिसतंय ते चौधर पाडाचं, कारण टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू बाद झालेले आहेत. परंतु तुम्हाला जर इथे पहा पंच वॉर्न करतात वेळे संदर्भात चौधरपाडा संघ तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ आपण एकत्र टीम मिटिंग करू नका. परंतु आदित्य वाकडेची काय ती गोलंदाजी राहिली पहा, त्याला एकही विकेट्स प्राप्त करता आली नाहीये, परंतु कंजूशी गोलंदाजी, इकॉनॉमिकल दोन्ही स्पेल राहिले. 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त धाबा त्याने खर्च केला 7. तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये, खास करून आदित्य वाकडेसाठी. हो, आणि एक पहिल्या मॅच मध्ये सांगितलं होतं की तो इंजर्ड आहे, परंतु आज संघाला त्याची गरज आहे. ते ओळखून आदित्यनं पुन्हा एकदा या ठिकाणी कमाल केलेली आहे. जखमी वाघ अधिक घातकी असं ऐकलेलं आहे, परंतु हा जखमी भाग जास्तच घातकी ठरला प्रतिस्पर्धी संघासाठी, कारण कुणीही मात्र एवढी जास्त चांगली अपेक्षा मात्र आधीकडे केली नसावी, परंतु त्यांनी तो विश्वास मात्र साथ ठरवला. 12 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये आता इथून विजयासाठी 27 धाब्यांची गरज. गोलंदाज अतुल चौधरी, अतुलने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली, परंतु हा सामना पाग होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. ओर द विकेट मारा करतोय. हो, जागेवरतीच पाहू शकले झाली टॅप करता प्रयत्न, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. सिंगल वरतीच मात्र समाधानी राहावं लागेल फलंदाज लाराला, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र स्वतःकडे ठेवणं गरजेचं असेल. आणि आर्यनचा खेळ पहा, सुरुवात त्याने चौकाराने केली होती, परंतु त्यानंतर पाहिले की मागच्या 5 चेंडूमध्ये समीर फक्त त्याने 2 धाबा जोडल्या. जरूर त्याचाही स्ट्रगल आपल्याला बघायला मिळाला. आणि सध्या आता अतुल चौधरी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. दबाव अधिक वाढत चालले, कारण येणारे 11 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रतीक वाकडेच्या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु तदनंतर सर्वच्या सर्व खेळाडूंना शांत ठेवले गोलंदाजांनी. अतुल चौधरी, हा बॉल लारा समोर, ओव्हर पिच आहे, लॉब केलाय, मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, लाराच्या बॅट मधून दमदार हिट, षटकार. निश्चितपणे ज्या फटक्याची मात्र नितांत आवश्यकता होती तो फटका अर्थिंग लाराच्या बॅटमध्ये निघाला. उंच आणि लांबच लांब तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. मिड विकेटला आय थिंक शतरक्षक होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला. अगदी टाटा बाय करत करत. ही ताकद लाराची आहे आणि तो मात्र सध्या सिद्ध करतो. आणि पहिला चेंडू त्याने फेस केलाय, किती कॉन्फिडन्सनं मात्र तो उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडूचा केलेलं बाकी आणि त्या 10 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धाब्यांची लौट चुके है. लाराने असं सांगितलं, हम भी लौट चुके है. 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला अतुलच्या विरोधात. ओ हो, नेक्स्ट बॉल लाऊडली अपील करण्यात आले. इथे काय घडले हे पहा, हेजिटेशन. 1 2 3 अँड बॅटर गॉन. आर्यन मेहर धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. बेल्स पडल्या होत्या अगोदरच, आता स्तंभ ब्रेक करणं गरजेचं होतं, हे पाहिलं विकेट किपरनं. आणि आर्यन मेहरला आता मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का लागतोय मेहर 11 बापगाव संघाला. परंतु एक विनंती करतोय खेळाडू कक्षामध्ये की आपण खेळाडू आपण बसून घ्या प्लीज. मेहर बागबाग संघाला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये खुर्च्यांवरती बसायचं आहे. तिथे कुठला प्रेक्षक तुम्ही उभा करू नका. परंतु इथे आर्यन बाद झाला, ही सुद्धा एक चांगली बाब ठरू शकेल का मेहर 11 बागबाग संघासाठी, कारण आर्यनचा स्ट्रगल आपण पाहिलाय आणि एकेरा तो मात्र धावतीच्या स्वरूपात बाद झाला. आणि त्याच्यामुळे आता मात्र नवीन फलंदाज शालिक भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 28 आहे आणि धावाच्या स्वरूपामध्ये येथे खेळाडू बाद झाला. चुका पाहायला मिळाल्या. योगेश देखील या मॅच मध्ये मोठं योगदान देऊ शकला नाही, तोही धावाच्या स्वरूपामध्येच बाद झाला. तेथेही हेजिटेशन पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. उद्या देखील तुम्हाला एकापेक्षा एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील, परंतु आज सेमी फायनल मध्ये कोण पोहोचणार? अतुल चौधरी स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. शालिकनं आल्या बॉलला पाठवलंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर, एका हातानं बॉल अडवलाय. काय एनर्जी पाहायला मिळाली योगी सर. पूर्णच्या पूर्ण संघ आता एनर्जीनं खेळतोय. एनर्जेटिक हे वातावरण निर्माण झालंय. हो निश्चितपणे, कारण इथून प्रत्येक धावेला आता मात्र फार महत्व वाढलेलं आहे.
आणि त्याचवेळी पाहतो की प्रत्येक धाबेसाठी आता मात्र घाम घालतायत दोन्ही संघातील खेळाडू. बाट बदलली चाललेली आहे, परंतु इथे नसीब बदलणार का? या सामन्याचा हिरो आता मात्र या ठिकाणी ठरणार का शालिक भोईर? अप्रतिम खेळ सध्या आपण पाहतोय. अजूनही आपण जर या सामन्याचं विश्लेषण पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि त्या 8 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धाब्यांची गरज. म्हणजे हे 2 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत. या 2 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका तुम्हाला खेळणं अनिवार्य आहे. जर तो मोठा फटका समीर आला नाहीये तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा प्रेशर जो आहे तो मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळू शकेल. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला शालिक असेल, चांगले खेळतो, चांगले फटके त्याच्या बॅट मधून येतात. हा फुल टॉस आहे, हा बॉल हवेत आहे आणि हवेतून बॉल निघून गेलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. मेहर 11 बापगाव. बॅटर शालिक सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे. षटकार त्याच्या बॅट मधून. आणि हा रिप्ले तुमच्या समोर पहा. चुकी केली अतुल चौधरीनं, लुजनर चेंडू मिळाला, फुल टॉस मिळाला आणि हा चेंडू पहा जिकडे 12 मेहर सध्या मात्र एन्जॉयमेंट करतात त्यांच्या भेटीला चेंडूला मात्र पाठवलाय शालिक भोईरनं 6 धाबांसाठी. जबरदस्त या ठिकाणी हा सामना रंगतोय अगदी. आणि समीकरण पहा 7-12, म्हणजे या 7-12ने आपण पाहिलं तर चांगली घरं उद्ध्वस्त केली आणि वाईट घरं जोडली गेली. परंतु हा क्रिकेटचा 7-12 कोणत्या संघाच्या नावावरती जाणार? त्याला फिल्डिंग लावून घ्या चौधरपाडा संघ प्लीज. पंच तुम्हाला वॉर्न करतायत की आपण जास्त वेळ एकत्र राहू नका. आणि विनंती असेल जे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत की आपण एन्जॉयमेंट करा, परंतु बाउंड्रीच्या पलीकडे करा, अलीकडे येऊ नका, आतमध्ये येऊ नका प्लीज. खास करून खेळाडू कक्षामध्ये आर्यन तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये बसायचा खुर्च्यांवरती. चला आता स्पीडअप करायचं आहे. हा षटकार अत्यंत महत्वाच्या वेळेला आला. आता 12ची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. अतुल येथे एक चांगला बॉल टाकणार का? कारण अंतिम ओव्हर मध्ये जेवढ्या जास्त धावा राहतील तेवढा दबाव बापगाव वरती वाढेल. परंतु शालिक प्रयत्न करेल मोठा फटक्याचा. इथे चांगला फुलर लेन बॉल होता ऑप्शनच्या बाहेर. हा चेंडू होता आणि या चेंडूवरती मिळाली आहे 1 धाव आणि पंचांचा लेग बाईचा इशारा. म्हणजेच काय तर शेवटचे 6 बॉल 11 धावांची गरज आहे. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये? जय हनुमान चौदरपाडा की मेहर 11 बापगाव? आई गावदेवी स्पोर्ट वालशीन या स्पर्धेचा विजय आज खऱ्या अर्थाने या सामन्यानं करून दिलेला आहे. व्हॉट अ मॅच. जबरदस्त क्रिकेटचा सामना, चित्त थरारक लढत. या मॅच मध्ये अजूनही शेवटच्या क्षणापर्यंतही आपल्याला कळालं नाहीये की कोणाच्या बाजूने सामना जिंकलाय. अजूनही 50-50 अवस्थेमध्ये हा सामना. येणारे 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. धडधड वाढवणारा सामना सध्या आपण पाहतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सध्या आपण पाहतोय. आणि अजूनही मात्र आपण विचार जर केला तर मात्र रिझल्ट कोणत्या संघाच्या बाजूने जाणार थोड्याच वेळामध्ये तो रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेलच. परंतु 6 चेंडू आणि 11 धाबा इथून जोडल्या जाणार का? जय हनुमान चौदरपाडा संघानं काय जबरदस्त फाईट बॅक आतापर्यंत दिलेली आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र पाहू शकाल चेंडू आय थिंक विजय तरीच्या हातामध्ये सोपवलाय. आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्या पाहुण्यांची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्यांचा मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी गुलवी साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनापासून या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम आदरणीय गणेश गुळवे साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आई गावदेवी स्पोर्ट वालशीन आयोजित गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये आदरणीय गणेशजी गुळवे साहेब मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आणि गणेशजी गुलवे साहेबांची एक चांगल्या वेळेवरती आता मात्र ही एंट्री आपण पाहतोय. लेट आहे परंतु थेट आहे, कारण शेवटचे 6 चेंडूचा खेळ इथे मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. आणि त्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता मात्र 11 धावा जोडल्या जाणार का? खेळाला सुरुवात करायची आहे प्लीज. चला सामना सुरू करा. खेळाला सुरुवात करायची आहे प्लीज. चला खेळाला सुरुवात करा. शेवटचं षटक आणि पाहू शकाल विजय तरेच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. विजय तरे ज्याचा वाढदिवस देखील आज आहे. वाढदिवसाच्या दिवशी चांगला खेळेल का? आणि तो स्वतः त्याच्या वाढदिवसाचा गिफ्ट त्याच्या गावाला त्याच्या संघाला मिळून देणार का?
पहिला बॉल आउटसाइड ऑफ सम होता आणि त्याच्यावरती फक्त एकच धाव मिळाली. हवेत होता बराचसा काळ बॉल, परंतु एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे 37 वरती 38 वरती. आणि आता येणारे 5 बॉल 10ची गरज. लाराच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय, तो लारा आता स्ट्रायकिंग एंडला असेल. 5 मध्ये करायचे 10. होणार का हा प्रश्न आता मात्र दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना पडलेला आहे. लारा स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. ओ चेंडू खाली राहिला, बॅटची कडा आहे का त्या ठिकाणी पाहावं लागेल. सिंगल धाव लारा नॉन स्ट्राईकला गेलाय आणि आता स्ट्रायकिंगला आलाय शालिक भोईर. 2 चेंडू आतापर्यंत विजयने हाताळले आणि 2 मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. आणि ही सिच्युएशन मित्र म्हणतो की विजयला मात्र नेहमी सूट करते समीर. नक्कीच नक्कीच. आणि विजयनं अनेकदा असं काम केलेलं आहे. एक वेळ तर विजयनं मला वाटतं याच संघाच्या विरुद्ध 3 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड केली होती आणि तोच विजय आता गोलंदाजी करतोय. 4 बॉल 9 धावांची गरज आहे. शालिक समोर लॉफ्टेड इट, हवे त्या बॉल. आदित्य बॉलवर येण्याचा प्रयत्न करतोय, झेल घेण्याचा प्रयत्नही त्याचा राहिला. येथे काय घडतंय, 1 धाव नाही तर 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि आता समीकरण पुन्हा बदललंय. येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. चला जय हनुमान संघ वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. निश्चितपणे दोन्ही संघ आपलेच आहेत मित्रांनो, त्यामुळे मी दोघांना विनंती करतो की आपण जास्त वेळ एकत्र राहू नका आणि वेळ जास्त आपण खर्च करू नका. हा रिप्ले पाहू शकाल. आधीने मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यानंतर 5 चेंडू तो शोधतच राहिला आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा तिथे शोधल्या. डीजे कल्पेश किंग मॅन फ्रॉम किरवली यांच्याकडून गोलंदाज विजय तरेला मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. परंतु आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 7 धाब्यांची गरज. ओ फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. वाडी स्ट्रॉंग आपला झेल बात. शालिक बोईर इज गॉन. शालिक बोईर गॉन नाव. आणखी एक धक्का लागलाय. जबरदस्त गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जय हनुमान चौदरपाडा बॅक इन द गेम नाव. सेमीफायनलचे दरवाजे कोणता संघ उघडणार. शेवटचे 2 बॉल 7ची गरज. तुषार भंडारी गोल्डन षटकारानं याही खेळाडूंना सामना जिंकवलाय. तो आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. आज आपण पाहिलं की टाय ब्रेकर मध्ये एबन जोडे आमनेपाडा संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये 7 धावा या तुम्हाला जोडावं लागतील. पंच तुम्हाला सातत्याने वॉर्न करतायत की आपण एकत्र जास्त वेळ येऊ नका प्लीज. ओदरपाडा संघ तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय, परंतु तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजा मित्रांनो. कारण आम्ही जे सातत्याने तुम्हाला मात्र कॉल करतोय आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही या सूचना पोहोचवतोय. सन्माननीय गणेशजी गुलवी साहेब नियमितपणे पाहतो की या विभागामध्ये चांगलं योगदान देत असतात आणि आज त्यांची आपल्याला उपस्थिती गावदेवी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करू. 2 मध्ये 7 धावा. ओ फटका अभेद केलाय. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये. 2 धावा एक्झॅक्टली कंप्लीट झाल्या की तिहेरीचा प्रयत्न इथे होणार का. प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त मॅच. आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि त्या शेवटच्या चेंडूवरती इथून चौकार जर आला तर मात्र सामना जिंकेल मेहर 11 बापगाव. म्हणजे गोल्डन बाउंड्रीची आवश्यकता. गोल्डन बाउंड्रीने आतापर्यंत 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. या वर्षामध्ये योगेशने तो कारनामा केलाय. याच जय हनुमान चौदरपाड्याच्या विरुद्ध 1 वेळ फायनल मध्ये आणि मुटवलच्या विरुद्ध 1 वेळ सेमी फायनल मध्ये. म्हणूनच हा एक मोठा सामना. परंतु आता या मोठ्या सामन्यामध्ये महत्वाचा बॉल फेस करण्याची जबाबदारी लाराकडे आलेली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम चौदरपाडा. 1 चेंडू 4 धावांची गरज. विजय तरेच्या विरुद्ध लारा असा सामना. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये वालशींच्या या मानाच्या चषकामध्ये. चौदरपाडा संघ प्लीज आपण फिल्डिंग लावून घ्या पटकन. वेल नाही मित्रांनो आपल्याकडे प्लीज. चला तुम्ही शत्रशी लावून घ्या. एका चेंडूचा खेळ शिल्लक या सामन्यातील आजच्या दिवसातील आणि त्या एका चेंडूवरती 4 धाब्यांची गरज. आणि आमचे शंकरजी गुलवी सुद्धा आता मात्र आपल्या पायांवरती उभे राहिलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा मात्र चेंडू पहावासा झालेला आहे. ज्या अनुषंगाने खेळ सध्या रंगतोय. आज विजय झालाय गावदेवी स्पोर्ट वालचिन संघाचा. आज विजय झालाय गावदेवी चषकाचा. आज विजय झाला क्रिकेटचा. आणि आता मात्र सामन्यामध्ये जिंकेल कोण. बापगाव की चौदरपाडा, चौदरपाडा की बापगाव. तिसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात या वर्षी या सत्रामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 पैकी 2 सामने जिंकले बापगाव संघानं आणि हा तिसरा सामना.
खेळाला सुरुवात करायची आहे. विजय थ्रिल थ्रिल नक्कीच या दोन्ही टीम जेव्हा जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ना असेच सामने आपल्याला बघायला मिळतात. चला आता जास्तही वेळ घेऊ नका. मी समजू शकतो की क्रुशियल मोमेंटला सामना आहे परंतु तुम्ही इतकाही वेळ घेऊ नका की पंच तुम्हाला पेनल्टी देतील. शेवटचा एक बॉल विजू तरे आणि त्याच्या विरोधात लारा राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एक बॉल 4ची गरज आणि हा बॉल येतोय डॉट बॉल आणि याच बरोबर मागच्या दोन्ही पराभवांचा बदला घेतलाय. जय हनुमान चौदरपाडा संघानं सेमी फायनल मध्ये प्रवेश करत असताना आई गावदेवी चषक वालचिन मध्ये आपण पाहतो की या ठिकाणी चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही आणि अखेर इथे मात्र सामना जिंकलाय जे हनुमान चौदरपाडा संघानं. टॉप 3 मध्ये टॉप 4 मध्ये इथे प्रवेश केलाय आणि सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये मात्र हा संघ दाखल झालाय. अभिनंदन जे हनुमान चौदरपाडा आणि देऊया आपण मेहर 11 बाबगाव संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तत्पूर्वी जाऊया आपण व्यासपीठाकडे ज्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी गुलवी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण प्रथमतः सन्मान इथे संपन्न करू. मी विलासजी मोगरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करावं. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करतोय कारण साहेबांचं शेड्यूल फार बिझी आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आपण त्यांना महाराजांची मूर्ती